आज आपण देश पातळीवरती आणि राज्य पातळीवरती जी अवस्था पाहतो ती धुरंधर आहे. ती धुरंधर अवस्था आहे राज्य पातळीवरती आणि देश पातळीवरती. विकासावर बोलू काही, विकासावर बोलू काही. हे माझं सत्र 5वं आहे. मी पहिल्या 4 सत्रामध्ये विकासाबाबत बरीच काही माहिती दिली, की संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील रस्त्याला खड्डे का पडतात. का खड्डे पडतात? कारण आपल्याकडे कामं थोकपट्टीची होतात. थोकपट्टीची का होतात? कारण आपण जे कामं ठेकेदार नियुक्त करतो, त्या ठेकेदारांवर व्हिडिओ वॉच अधिकाऱ्यांचा जो पाहिजे, म्हणजे अभियंतीचा तुटवडा आहे. जिकडे जिकडे राज्यामध्ये अभियंत्यांचा तुटवडा आहे आणि अभियंत्यांचा तुटवडा असल्यामुळे मग ते कोणतीही महानगरपालिका असो, हे महानगरपालिका सक्षमतेने काम तपासणी करत नाही. जो तांत्रिक परीक्षण करायला पाहिजे, तांत्रिक परीक्षण म्हणजे तपासणी करायला पाहिजे प्रत्येक मटेरियलची, प्रत्येक कामाची, म्हणजे जो खोदकाम करण्यापासूनचे पूर्ण फायनलायझेशन, कॉन्क्रिटिंगकरण असो, डांबरीकरण असो, ह्या गोष्टी करेपर्यंत रस्त्याच्या ग्रेड तपासणी, लेवल तपासणी, ग्रेड तपासणी, या सर्व गोष्टी आहेत ना, त्या प्रॉपरली ॲज पर नकाशा आणि प्लॅननुसार होत नाही. आणि कुठेतरी अनड्युलेशन राहतं आणि अनड्युलेशन राहतामध्ये ग्रेड ऑफ कॉन्क्रीट आणि ग्रेड ऑफ डांबर, मग ह्याच्यामध्ये डिफरन्स आल्यामुळे जो काही पाऊस पडतो ते पावसाचं पाणी त्या छिद्रांमध्ये डांबरामधून जातं, कॉन्क्रीटकरणामधून जातं आणि डांबरालाही भगदाड पडतं आणि कॉन्क्रीटलाही भडकतं. तरी आज आपण पाहतो मुंबई आणि महाराष्ट्रातील कामं, मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल, वसई विरार महानगरपालिका असेल किंवा नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली उल्हास, सगळ्या संपूर्ण MMR सिटीमधील, MMR रिजनमधील जे काही नगरपालिका, महानगरपालिका आहेत, हे आपल्या जवळची उदाहरण आहेत. यांच्याच विभागात बघा एवढे खड्डे आहेत, एवढे खड्डे आहेत, एवढे खड्डे आहेत. आज आमचे मित्र म्हणत आहेत की घोडबंदरवरून येताना जिथे 5 मिनटात पोचणार तिथे 1 तास लागतो यायला, अर्धा तास लागतो यायला. तर हा सर्व अवस्था आहे. मला वाटतं बेसिक अर्बन डेव्हलपमेंट मीन्स बेसिक गोष्टी जोपर्यंत आपण करत नाही, यांच्याकडे लक्ष नाही, तर मोठे प्रकल्प करून फायदा काय? मोठे प्रकल्प हे होतच राहणार, इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला करायचे आहेत, भविष्यात करावेच लागणार. परंतु बेसिक अर्बन फॅसिलिटीज ज्या आहेत, उदाहरणार्थ पाणी व्यवस्था, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य सफाई, घनकचरा सफाई, गटारे सफाई, रस्ते सफाई आणि रस्ते दुरुस्ती, ह्या बेसिक फॅसिलिटीज आहेत. आणि शौचालय, ह्या गोष्टीकडे प्राधान्य जे महानगरपालिकेने द्यायला पाहिजे. त्या महाराष्ट्र राज्यामध्ये म्हणजे 36 महानगरपालिका, म्हणजे 36 जिल्हे आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. 36 जिल्ह्यामध्ये 36 म्हणजे नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका असतील. निवडणुकामध्ये पाहिलं आहे की जवळपास 19 ते 25 महानगरपालिका आणि त्याच्या पुढील एक 10-5 नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती असतील, पंचायत समित्या असतील. हे सर्वकडे राज्याचा कारभार एकच, वेगळं काही नाही. त्यांचं काम करण्याचा ग्राफ एकच आहे, लेवल एकच आहे. त्याच्यामध्ये ना काही प्रगती आहे, विद्वत्ता आहे आणि आर्थिक सुबत्ता तर नाहीच आहे. आणि कामाचं दुर्भिक्ष म्हणजे निकृष्ट दर्जाची कामं, हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. मी बोलतो म्हणजे सत्र माझं फार महत्त्वाचं आहे. मी जरी अभियंता राहिलो, सेवानिवृत्त झालं, तरी हे बोलणं का बोलतो, तर येणाऱ्या अभियंत्यांना, येणाऱ्या ठेकेदारांना हे गुणवत्तेबाबत माहिती असावी, क्वालिटीबाबत माहिती असावी, कशाप्रकारे निविदा भरायच्या, कशाप्रकारे कामं करायची. आज काय केलं म्हणजे ठेकेदार आपल्याला कामं पाहिजेत म्हणून 36% बिलो निविदा भरतं. किती टक्के बिलो भरतं? 36%. आता 36% बिलो निविदा भरले तर काम निकृष्ट दर्जाचे होणार. कारण तुम्हाला 56% हे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्र्यांना वाटायचे आहेत. जे कोल्हापूरमध्ये परिषद झाली ठेकेदारांची, त्यांनी आकडेवारी दिली, विगतवारी दिली की 56% 100% 100% 56% तुम्हाला वाटप आहे.
जर वाटप आहे आणि तुमची निविदात जर तुम्ही 10-15% बिलो येत असेल, मग ते वाटप धरून हे बिलोची अमाऊंट धरून मग ह्याच्यामध्ये कामं निकृष्ट दर्जाचे होतात, म्हणजे ॲडजस्टमेंट होते, त्याला म्हणतात एडी होते. हे संपूर्ण तपासणी शासनाने करावी, पण शासन ते करत नाही. आपण काय करतो, थर्ड पार्टी नियुक्ती करतो. थर्ड पार्टी काय करतं, थर्ड पार्टी त्याच्या फायद्याचं बघतं. कारण थर्ड पार्टीला माहिती आहे मला ठेकेदाराकडून पण पैसे मिळतात, अभियंत्याकडून पण पैसे मिळतात, म्हणून तो अहवाल मॅनेज करतो. थर्ड पार्टीवाला काय करतो, अहवाल मॅनेज करतो. जरी मी निविदा भरले थर्ड पार्टीची महानगरपालिकेमध्ये, तो तो ठेकेदाराकडून तो मॅनेज करतो. आणि हे मॅनेज केल्यामुळे थर्ड पार्टी ऑडिटिंगला दोन्ही बाजूनी पैसे कमाई असते. म्हणून सरकारचं धोरण काय असतं ते थर्ड पार्टी लागू करतात. परंतु जसं मुंबई महानगरपालिकामध्ये राज्याच्या सर्व मोठी महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका ह्याच्यामध्ये गुणनियंत्रण विभाग, एस्टिमेट सेल, मॅनेजमेंट सेल आणि भरारी पथक ह्या 3 गोष्टी असणं गरजेचं आहे. पण आम्ही 3 गोष्टी जर केलं तर आमच्या लोकप्रतिनिधींना प्रॉब्लेम होतो. आमची कामे कशी होणार, ठेकेदार कोण निविदा भरणार नाहीत, ठेकेदार कोण कामे करणार नाहीत, चेक बसवला. परंतु ह्या सार्वभौममध्ये ह्याच्यात अर्थक कारण म्हणजे पैशाचं नुकसान आहे ना, महसुलाचं नुकसान आहे. ते महसूल कोणाचा आहे, तो जनतेचा आहे, जनतेच्या कराचं आहे. मग जनता नुकसान का सोसा आणि ठेकेदारांचे भरे का भरा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून या 4थ्या सत्रामध्ये मी इथेच थांबतो. आणि महानगरपालिकेचे आयुक्त असतील, कोणी का असतील, राज्याचे बांधकाम मिनिस्टर्स असतील, मुख्यमंत्री असतील, नगरविकास मंत्री असतील, यांनी हा धडा घ्यावा. जो मागच्या महिन्यात लोणावळा खंडाळा मिसिंग लिंकचा जो काही प्रकार घडला, त्यात मिसिंग लिंकचा दोष नव्हता, तो नैसर्गिक होता. तो डोंगर उतारावर येणारं पाणी दगडांच्या खाच खपारीमध्ये तर जातं आणि पावसाळ्यात ते वेगळे होतात आणि वेगळे झाल्यामुळे दगड तो खाली पडतो. हा नैसर्गिक आपत्ती होती. तो त्याच्यात राजकीय, विधानसभेमध्ये राजकीय मुद्दा आला आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच प्रकारे उत्तरं दिली असंविधानिक, ती योग्य नव्हती. त्यामुळे कुठली घटना नैसर्गिक आहे का मुद्दामून झालेली आहे याचा प्रथमतः तांत्रिक तपासणी अहवाल राजकीय नेत्यांनी घ्यावं, विधानसभेने घ्यावं, मुख्यमंत्र्यांनी घ्यावं, नगरविकास मंत्र्यांनी घ्यावं आणि मग बोलावं, हेच सांगतोय. धन्यवाद.